नमस्कार. आज दिनांक 9 फेब्रुवारी 2024 ॲग्रिकल्चर ऑर्गॅनिक फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये मी नंदलाल चौधरी आपले सर्वांचे हार्दिक असे स्वागत करतो. आज आपण आमच्याच गावाजवळील एका मोसंबीच्या प्लॉटमध्ये व्हिजिट करत असताना आजचा विषय आहे, जी गुंडी सेट झालेली आहे. आता टेम्परेचर वाढत आहे आणि गुंडी गळीची समजा काय समस्यामुळे गुंडीगळ होत असते. गुंडीगळच्या मध्ये समजा काय प्रिकॉशन म्हणून घ्यायला पाहिजे, काय स्प्रे करायला पाहिजे, आपण याचं नियोजन करणार आहोत. तरी ज्या प्लॉटर आहेत ते शेतकरी पण आपल्यासोबत आहेत, तस चर्चा करू आपण. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव, परिचय द्या एकदा. नाव दगडूसिंग बाबूलाल राजपूत, राहणार सौंदरगाव. किती झाडाची संख्या आहे आपली? 450. 450. आणि सुरुवातीला रेस्टिंग पिरियड पासून मोसंबीचं जे शेड्यूल आहे आपण वापरत आहात 400 झाडासाठी, तर किमान एक 4 महिने झाले असते ना आपलं शेड्यूल चालू आहे? हा, 4 महिने झाले. 4 महिने झाले असतील. कारण की ज्यावेळेस बगीचाला ताण होता, तर रेस्टिंग पिरियडमध्येच आपण काही स्प्रे असतील, काही ड्रिपचं नियोजन असेल, काही ऑर्गॅनिक आपलं रासायनिकमधून जे समजा काही खतं आहेत, हे सुद्धा आपण ड्रिपच्या माध्यमातून दिलते. हा, तर आपण शेड्यूल जे चालू केलं त्यावेळेस आपल्या बगीच्यामध्ये काय कंडिशन होती? त्यावेळेची कंडिशन बगीचात इकडून तिकडे दिसत, समजा कोणीकडे पाहिलं तितकी पाल्याची संख्या छोटी छोटी, पाल एकदम बारीक, म्हणजे सरपणा, पानं करपलेली, पानाची साईज कमी होती, झाडावर पानाची संख्या कमी होती. दोन्ही साईडला दोन जर समजा व्यक्ती जर उभा असतील तर एकूण दिसत होते. आणि जे थोडासा पिवळेपणा सुद्धा होता. पिवळेपणा होता. आता कसं वाटतंय? आता काय ते, मी तर काय म्हणजे येणारे दुसरेच पाहते ते म्हणजे काय केलं झाडाला, म्हणजे काय टाकलं झाडाला, काय औषध मारलं असं विचारते. पानाची साईज वाढली. आणि जे आता गुंडी सेटिंग झालेली आहे आपली, गुंडी सेटिंग हे काय इथं पण आहे भरपूर. म्हणजे मागील वर्षी आपल्या झाडावरती किती माल गेलता? मागील वर्षी झाडावर गेलता 4.5 टन माल नुसता. 400-450 झाडामध्ये 4.5 टन. हो. आता चालू वर्षी काय अपेक्षा आहे, किती निघाल असं वाटतंय? हे असं माल पाहिल्यानंतर अपेक्षा तर भरपूर वाटायला लागली. इतका माल म्हणल्यानंतर 20 टनाच्या आसपास अंदाज आहे त्याचा. 20 त्यातून अजून कमी धरा. एक 20 टन प्लस माल जाईल. कारण की जे झाडाची संख्येनुसार माल बी भरपूर दिसतोय. आणि आता जी सर्व शेतकऱ्यांना समजा आपण शूटिंग घेतच आहोत, तर या माध्यमातून सर्वांना एक समजा सांगू आपण की जी सध्या आता गुंडीगळचा होऊ शकते. बाकीच्या प्लॉटमध्ये आता आपली साईज भरपूर गुंडीगळीच्या समोर पुढे गेलेला आहे प्लॉट. समजीकडे अशीच गुंडी साईज व्यवस्थित झाली. आता सुपारीपेक्षा ही जाड समजा गुंडी झाली. जे समजा नॉर्मल टेम्परेचरमुळं आणि ही जी गुंडी पिवळी झालेली आहे, तर मायक्रोन्यूट्रनची कमतरता. आणि दुसरी गोष्ट, झाडामध्ये समजा प्रत्येक झाडामध्ये वेगवेगळ्या इम्युनिटी पॉवर असते. प्रत्येक झाडामध्ये कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन, झिंक, सल्फर, मॅग्नेशियमची कमतरता भासू शकते. आणि दुसरी गोष्ट अन्नद्रव्याची कमतरता. तर आपल्या झाडामध्ये समजा अगोदर जी समजा नॉर्मल जी गुंडी, नॅचरल जी गुंडीगळ आहे, ही गुंडीगळ तर झालेलीच आहे, पण झाडावरती चांगल्या प्रकारे वरती गुंडी सेटिंग सुद्धा आहे. झाडाचा जे ग्रोथ पाहिजे हिरवेगार, ही सुद्धा दिसते. आणि ज्या शेतकऱ्यांचे समजा गुंडीगळ जास्त प्रमाणात चालू असेल, तर त्यांनी प्रिकॉशन म्हणून समजा काही स्प्रे आणि त्याबरोबर ड्रिचिंगमधून काही वॉटर सोल्युबल फॉर्ममध्ये जे आपले शेड्यूल घेतात त्यांना तर आपण देतोय, ड्रिपमधून सोडण्यासाठी, काही स्प्रे करण्यासाठी. आणि रासायनिकमधून जर समजा काही स्प्रे करायचे असतील, तर यासाठी गुंडीगळ कमी होण्यासाठी समजा कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन किंवा बोरॉन, प्लॅनोफिक्स आणि युरिया असं कॉम्बिनेशन समजा करून आपण त्याचे स्प्रे घेऊ शकतो. गुंडीगळ ही कमी करू शकतो. पण झाडमध्ये जर समजा आपल्या वीक दिसत असेल, झाडामध्ये जर ताकद नसेल, तर हे करून सुद्धा ड्रिपच्या माध्यमातून काही समजा वॉटर सोल्युबल झाडामध्ये समजा जास्त स्टोरेज आणि ताकद येण्यासाठी
आपण त्याचा ड्रिपच्या माध्यमातून देऊ शकतो. पाहू आणखीन आपण इकडं. तर या प्रकारचे गुंडीची साईज बांधलेली आहे. जे बागेतील तण व्यवस्थापन आहे, तर ज्या शेतकऱ्याचे शेड्यूल आपल्याकडे चालू आहे, तर त्यांना आपण बागेचं तण व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं आहे हे सांगत असतो. कारण की सगळ्याचं जे शेड्यूल आहे व्हिडिओच्या माध्यमातून थोडं दिसतंय सगळ्यासाठीच. जे याला आता स्प्रे, आता आपल्याला याला स्प्रे दिलाय, कधी स्प्रे होणार आहे आपला याचा? रविवारी परवा दिवशी स्प्रे होईल. हा. कारण ते स्प्रे केल्यानंतर जी समजा नॅचरल जी गुंडीगळ आहे, नॅचरल गुंडीगळ तर होतच असते, पण त्यातूनही समजा अपेक्षेपेक्षा जास्त गुंडीगळ नाही व्हायला पाहिजे. कारण की आपल्याला झाडाच्या कॅनोपीनुसार झाडाच्या जे वयोमर्यादा आहे, वयोमर्यादेनुसार सुद्धा झाडावरती माल लागणं अपेक्षित आहे. त्यामुळं काही स्प्रे केल्यानंतर समजा वाजवीपेक्षा जास्त गुंडीगळ नाही होणार आपण स्प्रे केल्यानंतर, आणि झाडावरती समजा चांगल्या प्रकारे माल लोड राहील आपला. काही काही शेतकऱ्यांची गुंडीगळ जर कोणाची समजा समस्या जास्त असेल तर त्यांनी सुद्धा काही स्प्रे करणं महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट, बेसल डोसमध्ये आपण झाडांना काय अन्न पुरवठा केला यावर बी फार डिपेंड आहे, की जेणेकरून सगळ्या प्रकारचे मायक्रोन्यूट्रन्स झाडासाठी दिले समजा आपण. आणि ड्रिपच्या इरिगेशन माध्यमातून काही स्प्रे असतील, फर्टिलायझर आहे, काही रासायनिक कॉम्बिनेशनमध्ये आपले पण काही स्प्रे आहेत, हे झाल्यानंतर गुंडीगळ भरपूर फरक दिसून येतो. आणि ज्यांना कोणाला काही समस्या असतील त्यांनी दिलेल्या स्क्रीनवरती कॉल करायचा आहे, विचारायचं आहे, काही प्रश्नाची उत्तरे आपल्याला मिळून जातील. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तरी तर शेतकऱ्यांना फॉरवर्ड करा. आणि चॅनलवरती समजा व्हिडिओ जे नवीन पाहत असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून सबस्क्राईब केल्यानंतर नवनवीन आपण शेतीविषयक असेच व्हिडिओ बनत असतो, तर हे व्हिडिओ आपल्याला लवकरात लवकर पाहायला मिळतील. धन्यवाद.